नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात सविस्तर चर्चा करत विरोधकांवर जोरदार टीका केली. विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करताना त्यांनी टिपू सुलतान, दावोस करार, एसीबीची रेड, नरहरी झिरवळ प्रकरण, मराठी शाळा तसेच हिंदी मराठी भाषा प्रश्न यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियानाबाबत आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की हे अभियान 11 महिन्यांसाठीच असल्याची पूर्व घोषणा करण्यात आली होती. प्रशिक्षणार्थींना भविष्यातील नोकरीसाठी अनुभव पात्र देण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. युवकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा चुकीचा असल्याचं सांगत तसेच कोणतेही रेकॉर्ड असल्यास ते पाठवावे असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले की विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित आहे. संभ्रमातून बाहेर पडून महाराष्ट्राच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. चहापानावरून राजकारण केल्याचा आरोप करत त्यांनी टोला लगावला की आम्ही काळा चहा नव्हे तर गोकुळ दुधाचा चहा दिला असता. तसेच $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था, विकसित भारत संकल्पना आणि दावोस करारासंदर्भातही त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप मांडला. या भाषणातून सरकारने विकास आणि पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. एसीबी मार्फत मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात टाकण्यात आलेल्या छाप्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्रात एसीबीचे छापे मोठ्या प्रमाणावर सुरू असून ते पुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एसीबीला कारवाई करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचंही त्यांनी ठामपणे नमूद केलं. मुख्यमंत्री म्हणाले की मंत्र्यांच्या कार्यालयातच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात देखील कोणी पैसे मागितल्याची तक्रार आल्यास एसीबीकडून तत्काळ छापा टाकून कठोर कारवाई केली जाईल. भ्रष्टाचाराविरोधात सरकारची भूमिका शून्य सहनशीलतेची असल्याचा संदेश त्यांनी दिला. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या माजी नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वात मोठे बदल केलेत. अजित पवारांच्या योगदानामुळे राज्यात आणि देशात पक्षाची ओळख निर्माण झाली होती. 2023 मध्ये ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या जाण्यामुळे सर्वांसाठी धक्का ठरला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी प्रस्ताव मांडला आणि सर्वांनी सहमती दर्शवली. बैठकीत पार्थ पवार, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, छगन भुजबळ यांसह अनेक नेते उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की अजित पवारांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवला होता आणि पक्षाच्या हितासाठी त्यांनी काम केलं. आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाईल आणि पार्थ पवार यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. बारामती येथे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेत घातपात, गुन्हेगारी, निष्काळजीपणा किंवा कोणताही गुन्हेगारी कट आहे का या 3 प्रमुख मुद्द्यांवर सखोल चौकशी सुरू आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी करत मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस ठाण्यात भेट दिली. दरम्यान एआयबी आणि डीजीसीए यांचाही तपास सुरू असून त्यांचे अहवाल सीआयडीच्या चौकशीत समाविष्ट केले जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. सर्व संबंधित संस्थांचे अहवाल आणि पुरावे तपासून अंतिम निष्कर्ष जाहीर केले जातील अशी माहिती सीआयडीकडून देण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून तो सभागृहात मांडून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. मोदी सरकारच्या काळात सतत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. तर केंद्र सरकारने 2019 मध्ये स्पष्ट केलं होतं की या पुरस्कारासाठी शिफारस आवश्यक नाही. आरएसएसच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या समर्थनार्थ भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये राज्यसभा निवडणुकांसाठी जागा वाटपावर तणाव निर्माण झालाय. काँग्रेसने राष्ट्रवादी पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही जागा स्वतःकडे हवी असल्याचं सांगितलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या अनुभवावर भर देत त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. अद्याप अंतिम निर्णय झाला नसून शरद पवार यांच्या मतानंतर आणि शिवसेना पक्षाशी चर्चा करून पुढचा मार्ग ठरवला जाणार आहे. विधान परिषदेच्या जागेबाबत ही बैठक निष्क्रिय राहिली आहे. बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला। काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी शाळा, खासगी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचे धोरण तातडीने रद्द करण्याची सूचना मांडली। या सूचनेवर चर्चा करताना भाजप आणि शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले, तर ठाकरेंची शिवसेना अलिप्त राहिली। शेख यांच्या सूचनेनुसार काही संस्थांमध्ये टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक नियुक्त केले जात असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। आयसीएसई, सीबीएसई, आयबी आणि केम्ब्रिज आयजीसीएसई शाळांच्या सुरू होण्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने शाळांच्या इमारतींची कमतरता भासत असल्याचंही स्पष्ट केलं गेलं। सभागृह नेते गणेश कणखर यांनी गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सभागृहातील सर्व सदस्यांनी शिस्त राखण्याचं आवाहन केलं। भिगवण परिसरातील एका 21 वर्षीय तरुणीने लग्नाच्या खरेदीनंतर घरी परतताना अपहरण झाल्याचा दावा केला होता। कुटुंबियांनी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला। आरोपांनुसार 2 व्यक्तींनी तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिला जबरदस्तीने नेलं होतं। या घटनेमुळे स्थानिक स्तरावर तीव्र आक्रोश निर्माण झाला। काही ठिकाणी रस्ता रोको आणि बंदचे आवाहनही करण्यात आलं, परंतु काही दिवसांनी प्रकरणात वळण आलं। तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून सांगितलं की तिला कोणतीही जबरदस्ती नव्हती आणि ती स्वतःच्या इच्छेने मुस्लिम तरुणासोबत पळून गेली होती। त्यानंतर दोघेही बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले आणि अपहरणाचा आरोप फेटाळला। सुधारगृहातील मुक्कामानंतर 26 फेब्रुवारी रोजी तरुणीने कोर्टात नवीन जबाब नोंदवला आणि आई व मामाकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली। कोर्टाने तिच्या इच्छेनुसार तिला आईकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिलेत। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।